बोल 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 बजरंग बली की जय. तर नमस्कार मंडळी, मी कार्तिकेश कविता कृष्ण आघाडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत एका गोविंदा पथकाच्या या ठिकाणी प्रॅक्टिस सेशनला. आज आपण गोविंदा म्हटलं ना की साधारणतः पावसाळा सुरू झाला की अनेकांना गणपतीचे वगैरे वेड लागतात, पण महाराष्ट्रातल्या तरुण पोरांना जर कशाचे वेड लागत असेल ना तर ते असेल दहीहंडीचे. आणि या दहीहंडीसाठी मुलं जेवण कामधंदा सगळं प्रायोरिटी नंबर 2 वर टाकतात आणि या गोविंदा पथकात सामील होतात, दिवसरात्र मेहनत करतात. अशाच एका कडक 7 थर आणि यंदा 8 थर लागून संकल्पना घेऊन मैदानात उतरणाऱ्या कांजूरची आन बान शान शिवाई प्रतिष्ठान मंडळात आज आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेशनला आलो. तर थेट आपण प्रॅक्टिस मॅटवर जाऊया. तर मंडळी, आज आपल्यासोबत मंडळाचे जे कोच आहेत तेजस सांगळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष अविनाश जिरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही जर मागे बघाल तर संपूर्ण प्रॅक्टिस बॅलेन्सिंग सेशन ज्याला आपण म्हणतो ते सध्या चालू आहे. तर आपण मंडळाचे जे कोच आहेत त्यांच्याकडे आधी आपण जाऊया. त्यांच्याकडून त्यांची ह्या वर्षीची महत्त्वाकांक्षा आणि एकंदरीत गेले 16 वर्ष हे मंडळ अस्तित्वात आहेत आणि किंबहुना अस्तित्वात नसून सुरुवातीला 6 थर आणि त्याच्यानंतर 7 थर गेले 3 वर्ष सलग 7 थर लावून यावर्षी मंडळ 8 थरांसाठी कशी प्रॅक्टिस करतंय ते जाणून घेऊया. तेजस दादा, आपलं यावर्षी ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, आपलं वर्णन केलं की मंडळ 6 थर 2009 सालाची स्थापना आहे मंडळाची. 2009 सालाची स्थापना करून हे मंडळाची वाटचाल 15 वर्ष एक दहीहंडी मंडळ, जो एक तसं म्हणायला गेलं तर रिस्की खेळ आहे, पण तरीसुद्धा मुलं एकत्र आज आपण इथे बघू शकता 51 मुलं आहेत. या 50 मुलं प्रॅक्टिस जशी जशी शेवटला जाते अजून 100 मुलं एक वाढतील. या मुलांना एकत्रित ठेवून ही प्रॅक्टिस इतके वर्ष चालवणं या मागचा तुमचा अनुभव काय? नमस्कार मंडळी. गेली मंडळाची स्थापना ही 2009मध्ये झालेली आहे आणि आत्तापर्यंत मंडळाचा एकूण प्रवास बघितला तर एकूण 16 वर्षाचा प्रवास मंडळाने केला आहे आणि ह्यावर्षी मंडळाने 17व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे. तर मंडळाची सुरुवात ही 5 थरापासून झाली होती. 5 थराच्या नंतर आम्ही 6 थर केले, 7 थर केले. त्यानंतर काही मध्ये असा काळ आला की नंतर आम्ही परत डाऊन झालो आणि गेल्या 3 वर्षापासून आम्ही सातत्याने 7 थर लावतो आहे. आणि खरोखरच बघायला गेलं तर या कॉम्प्लेक्समध्ये जी मुलं आहेत, आता ही मागे मुलं बघतायत ही इतर मंडळापेक्षा थोडी वेगळी आहेत. कारण एकदम आपण बोललो तर कॅपेबल मुलं अशी नाहीत, पण जी मुलांची जी ताकद आणि जोश आहे या ताकदीच्या आणि जोशाच्या बळावरती आम्ही आत्तापर्यंत 7 थर लावलेत. आणि ह्यावर्षी मंडळ आणि एक संकल्प केला आहे की अनेक वर्ष आपण 7 थर लावले, पण आपल्या मागूनही काही मंडळ येऊन 8 थराचा प्रयत्न केले आणि त्यांनी लावली पण. तर ह्यावर्षी आम्ही 8 थर लावायचा संकल्प केला आहे आणि त्याची तयारी आम्ही चालू केलेली आहे. आता प्रॅक्टिस चालू करून आम्हाला कमसे कमी 1 महिना होऊन गेला आहे आणि आता आम्ही रोज प्रॉपरली 6 थर लावून 7व्या थराची प्रॅक्टिस करतो आहे. आणि मला तर याची गॅरंटी आहे की पूर्णपणे की यावर्षी आम्ही 8ची ट्राय म्हणजे सक्सेस करू. असं एक कोच म्हणून जर तुम्ही हा मागचा मंडळाचा एक 16 वर्षाचा प्रवास पाहिलात तर त्यात तुम्ही जे नवीन मंडळांची स्थापना होते वगैरे, तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल, काय सांगू इच्छाल की किंवा जो नवीन बाळगोपाळ तुमच्यात आता हा व्हिडिओ पाहून या 12 इमारतीतला किंवा आजूबाजूच्या विभागातली जेव्हा मुलं या ठिकाणी येतील तेव्हा तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? बघा, हे मंडळ आता गेली अनेक वर्ष इथे कार्यरत आहे. हे फक्त मंडळ दहीहंडीसाठी नाही तर ह्यातून कबड्डीसुद्धा खेळली जाते. तर आणि या मंडळाच्या नावाने आजपर्यंत अनेक अशी मुलं आहेत ती मोठ्या हुद्द्यावरती पुढे कामाला लागलेत किंवा कोणी पंचपरीक्षा देऊन आजपर्यंत भरपूर पुढे गेलेले आहेत. तर आणि इथला जरी लोकांचा मुलांचा या खेळासाठी सहभाग कमी असला तरी आपल्या मंडळात बाहेरून येणारी भरपूर मुलं आहेत. इवन
मीरा भाईंदर किंवा नाला सोपारा ह्या साईडने म्हणजे इथे जी राहणारी मुलं होती ती अजूनही इथे येतात प्रॅक्टिससाठी एवढ्या लांबून. आणि खरंच त्यांचं म्हणजे इथे येतात तर ते खूप चांगली गोष्ट आहे. एवढ्या लांबून येणं, रोज अपडाऊन करणं खाऊ गोष्ट नाही, तरी पण ती आज मुलं इकडे येतात सारखी. एक कोच म्हणून जेव्हा तुम्ही एकंदरीत आईवडील आपल्या मुलांना या ठिकाणी प्रॅक्टिसला पाठवता, त्या आईवडिलांना धास्ती असते की माझ्या मुलाचं इथे या कसरतीत काय कुठे दुखापत होऊ नये वगैरे. तर यासाठी ह्या व्हिडिओमार्फत या मुलांच्या आईवडिलांपर्यंत तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? एवढी वर्ष आपण म्हणजे प्रत्येक आईवडिलाला आपल्या मुलाची काळजी असतेच की माझा मुलगा बाहेर अंडीसाठी गेला आहे. आणि अंडी म्हणजे हा एकदम जोखमभरा खेळ आहे, रिक्स बोलतो आपण. प्रत्येक खेळामध्ये रिक्स असतेच, पण अंडीमध्ये थोडी जास्त रिक्स असते. कारण जेव्हा थर लावतो आणि थर फेल गेले तर पडतो आणि पडल्यावरती तर कोणाला इंजरी होते. तर कुणाला होऊ नये इंजरी म्हणून यावर्षी आपण सातत्यपूर्ण मागे लागून यावर्षी आपण मॅट घेतलेला, कारण जेणेकरून जर थर पडले खाली कुणाला लागलं नाही पाहिजे म्हणून. इतर त्याच्या व्यतिरिक्त आपण वर टॉपला जो मुलगा चढतो त्याच्यासाठी आपण हार्नेस पण ठेवलेला असतो आणि हेल्मेट असतं. म्हणजे सेफ्टी जी आपण पहिलं आपलं प्राधान्य काय आहे, तर इथे जो येणारा मुलगा आहे त्याची संपूर्ण जबाबदारी मंडळाची असते. त्याला उद्या काही इजा झाली तर त्याचं संपूर्ण जिम्मेदारी मंडळाकडे असते. म्हणून आम्ही पहिला आमचा प्रयत्न असतो की इथे येणारा प्रत्येक मुलगा हा त्याची सेफ्टी पहिली गरजेची आहे. कारण तो इथे आल्यापासून घरी पोचेपर्यंत त्याची जिम्मेदारी मंडळावरती असते आणि त्याच्याकडेच आम्ही पहिले लक्ष देतो. इव्हन आम्ही थर लावल्यानंतर आम्हाला कधी असं वाटलं की आपल्याला ह्या टायमाला थर लागत नाही आहेत, रिक्स वाटते, तर आपण 7 नाही आपण 6 पण लावतो. एक वर्ष आपण असंच केलं, आम्ही इथे मॅटवरती 7 थराची प्रॅक्टिस केली आणि ज्या दिवशी हंडीचा दिवस होता त्या दिवशी काही इंजरी झाल्यामुळे आपले त्या दिवशी 7 थर नाही लागले, तर आम्ही रिक्स नाही घेतली आणि आपण त्याच्यामध्ये फक्त 7 थर लावून फिरलो त्या वर्षी. म्हणून पहिलं प्राधान्य आपलं ते आहे की जशी मुलं आपण इकडनं घेऊन जातो बाहेर तशी त्यांना परत घरापर्यंत घेऊन येणं हे मंडळाचं कर्तव्य आणि ते आपण एवढी वर्ष केलेलं आहे आणि ह्याच्यापुढे आपण करतो. गेल्या वर्षी मंडळाने 7 थर लावले, यावर्षी मंडळाची 8 थराची संकल्पना आहे. यात एकंदरीत 8 थर म्हणायला गेलं तर एक नाही म्हटलं तरी एक 25-30 मुलांची भर पडते, बरोबर आहे. तर कशा प्रकारे थरांची रचना यावर्षी करणार आहोत आपण? आमच्या प्लॅनिंगच्या हिशोबाने आता सहकारी आहे, आमच्या प्लॅनिंगच्या हिशोबाने की जर आम्हाला 8ची ट्राय लावायची आहे तर बेसला आम्ही 6, 4, 4, 3, 2 आणि टेबल 1 ही आमची तयारी आहे 8ची. आणि ह्याच्यासाठी जो आम्हाला मुलांचा पाठिंबा पाहिजे तो हळूहळू आता आमच्याकडे येतो आहे आणि आम्ही तो प्रयत्न आता करतो आहे 8ची ट्राय. ही व्हिडिओ बघून जर एखादा विभागातला आजूबाजूच्या विभागातला कोण मुलगा येऊ इच्छितो तर तुम्ही एक मंडळ म्हणून हे त्याला स्वीकारायला तयार आहे? हो, आपलं मंडळ हे सार्वजनिक मंडळ आहे, कोणाचं वैयक्तिक मंडळ नाही. आणि गेली अनेक वर्ष या कॉम्प्लेक्समधली बरीचशी मुलं ह्याच्यामध्ये होतीसुद्धा. आता ते काही कामानिमित्त बाहेर गेले असले किंवा काय असेल तर ते नसतील येत, परंतु जर कोण येणार असेल तर आपण त्यांना घेऊ प्रॅक्टिसमध्ये आणि थरामध्ये. असं काय भेदभाव काय नाही आपल्याकडे. या मंडळाची जेव्हा मी एकंदरीत माहिती घेत होतो तेव्हा मला कळलं की जेव्हा आपण सरावाला प्रारंभ केला त्यावर्षी आपण यावर्षी एक नवीन कल्पना आणली की गेले 15 वर्ष जे टॉपर्स होते आपले वर चढून सलामी देणार होते आणि मंडळाचं नाव आपल्या पंचक्रोशीत गाजवणार होते त्या मुलांचे आपण यावर्षी सत्कार केले. तर त्यामागची ही कल्पना आपल्याला कशी आली? ॲक्च्युली हे बघा, जेव्हा मंडळ स्थापन झालं त्या वेळेपासून आजच्या वेळेपर्यंत आपल्याकडे अनेक टॉपर होऊन गेले किंवा इवन जो आपण वरचे 3 हुकमी एक्के बोलतो म्हणजे जो टेबल 1 उचलतो, मिडल आणि टॉपर, अशी आपल्याकडे बरीचशी मुलं होऊन गेली जे आता इथे राहत नाही, काही कामानिमित्त किंवा काही फॅमिली प्रॉब्लेम असेल तर ते बाहेर राहायला गेले. मग आज जर आपल्याला 8 लावायचे आहेत तर अशी जी मुलं आहेत म्हणजे जे गेलेत म्हणजे तेव्हा ती लहान होते पण आता ती मोठी झाली आहेत, म्हणजे 16 वर्षामध्ये तो मोठे झालेत, तर आज त्यांची आपल्याला गरज आहे. गरज नसेल तर मंडळ आज त्यांची कुठेतरी जाणीव ठेवतो. असं नाही की मंडळाला आज गरज पडली म्हणून आज मंडळाने तो कार्यक्रम घेतला आणि त्या मुलांना इथे बोलवलं, त्यांचा सत्कार केला, कशातला विषय नाही. पण त्या मुलांना आजही कुठेतरी असं वाटलं की मंडळ एवढी वर्ष होऊन गेले तर
ह्या मंडळाने आजही आम्हाला मंडळ आमची आठवण काढतं. म्हणून आज म्हणजे ह्या वर्षी आमची ती संकल्पना होती की एवढ्या वर्षात जे मुलं टॉपर होऊन गेले किंवा टेबल उचलणारे होते, इवन ह्या मंडळामध्ये एवढ्या वर्षा प्रवासामध्ये याच्यामध्ये 2 मुलीसुद्धा होत्या. त्या मुलींचासुद्धा आपण सत्कार केला होता. म्हणजे ते टॉपला चढायचे, त्या मुलींचाही आपण सत्कार केला. त्याच्यातली एक मुलगी इथेच राहते, अजून एक बाहेर राहते. तर त्या मुलींना बोलवूनसुद्धा आपण त्यांचा सत्कार केला. म्हणजे अजूनही मंडळ त्या मुलांची आठवण काढतं की ही मुलं आपल्याकडे होती आणि यांच्या जोरावरती, ताकदीवरती आपण 7 थर लावले होते, 6 थर लावले होते. हीच आमची एक संकल्पना होती, म्हणून आम्ही त्यांना म्हणजे आठवण करून त्यांना बोलवलं होतं. धन्यवाद तेजस. तर मंडळी, अशा प्रकारे आपण पाहिलात की सातत्याने आपल्या टॉपर्स प्रति एक ऋणानुबंध भावना असणं, म्हणजे आपल्या टॉपर्सने आपली सलामी दिली आणि सलामीनंतर पुढे त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता या मंडळाने सातत्याने त्यांचे ऋणानुबंध राखले आणि यावर्षी त्यांचा गौरव देखील केला. हे होते आपले कोच. आता आपण जाणार आहोत मंडळाची एक महत्त्वाची भूमिका राबवणारे आपले मंडळाचे अध्यक्ष अविनाश जिरे. तर मंडळाचं जर अध्यक्षपद म्हणायला गेलं तर भरपूर महत्त्वाचं आणि असं बघायला गेलं तर जबाबदारीचं हे पद आहे. या पदात आपण एवढा तरुण वयात जेव्हा आपण ही भूमिका घेतो, ठीक आहे, या कोचपेक्षा जास्त जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. तर ही जबाबदारी तुम्ही कशी पेलवता आणि इतके वर्षांचा तुमचा कसा प्रवास होता आणि त्या प्रवासातून आज आपण इथे कशाला हे आम्हाला सांगा. नमस्कार, मी अविनाश जिरे, मंडळाचा अध्यक्ष. मी मला आता कमीत कमी 10 वर्ष झाले मी गोविंदा खेळतो आहे आणि हल्ली मी अध्यक्ष झालो आहे. पण अध्यक्षाची भूमिका न बाळगता मी एक गोविंदा म्हणून प्रत्येक मुलांसोबत त्यांच्यासोबत येऊन त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना काही इश्यू होत आहेत ते मी अगोदर त्यांच्यासोबत राहून मी ते ओळखतो. त्याच्यानंतर मी अध्यक्षाची भूमिका माझी पार पाडतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज एवढे गोविंदा आपल्याकडे येत आहेत कॉम्प्लेक्समधले, तर प्रत्येक गोविंदाला कुठे ना कुठे त्रास आहे. तर त्या गोविंदाचा त्रास ओळखून घेणं हे माझं काम आहे आणि त्याचं प्रश्नाचे उत्तर मला कसं सोडवता येईल ह्या गोष्टीवर मी सगळ्यात जास्त भार देतो. आणि ह्यापुढेही मी प्रत्येक मंडळातले जेही माझे गोविंद आहेत ते माझ्याकडे येऊन डायरेक्टली फ्री माइंडली माझ्यासोबत बोलतात. तेच मला सगळ्यात म्हणजे मला आवडतं. आणि दुसरी गोष्ट की मी अध्यक्षाची भूमिका ही खूप कमी हे करतो, पण जास्त म्हणजे मी गोविंदा म्हणूनच या सगळ्यांसोबत मी जास्त इन्व्हॉल्व असतो. एकंदरीत आता तुम्ही म्हणालात की तुम्ही एक बाळगोपाळ होतात आणि तिकडून या ठिकाणी आलात. बऱ्याच जेव्हा मी गोविंदा पथकांना भेट देतो तेव्हा त्यांचे एक साधारणतः एक त्यांच्यात एक विषय असतो की प्रॅक्टिसच्या दरम्यान मला थरात उभं करतात, शिडीत उभं करतात, पण मेन दिवस ज्या दिवशी सगळी लोकं बघायला येतात त्यावेळेस त्या ठिकाणावरून आपल्याला बाजूला होऊन कुठल्यातरी एक दुसऱ्या व्यक्ती जो अधिक बऱ्यापैकी त्या ठिकाणी काम करू शकतो त्याला उभं करतात आणि मग तो जो आपला बाळगोपाळ असतो तो हिरमुसतो. तर अशा बाळगोपाळांना तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण एवढे वर्ष म्हणजे महिनाभर आपण 2 महिने किंवा 3 महिने जे काय प्रॅक्टिस करतात बाळगोविंदा, तर आपण सगळ्यात पहिली आपली का भूमिका असते आपल्या या गोविंदा पथकाची भूमिका आहे की कधी आम्ही इजा होऊन नाही देत कोणत्याही गोविंदाला. आजपर्यंत कोणत्याही गोविंदाला आम्ही इजा होऊन नाही दिली. आणि दुसरी गोष्ट की मोस्ट ऑफली आम्ही जेवढे सेफ प्रॅक्टिस करणार आणि तेवढे सेफ आम्ही थर लावतो आणि तेवढ्याच रीतीने आम्ही खाली उतरवतो. तर मोस्ट ऑफली आजपर्यंत असं कधी झालं नाही आहे की आम्ही कुणाला चेंज केलं आहे एमर्जन्सी टाईम. तर एवढंच बोलू शकतो. धन्यवाद. आता एकंदरीत 7 वरून आपण 8 थराला जातोय. आपल्या कोचनी जसं सांगितलं की अशी अशी थराची रचना आहे. त्यांनी सांगितलं की ते तुमच्यासोबत कॉर्डिनेट करतात. तर हे कॉर्डिनेशन कशा प्रकारचं असतं आपलं? तुम्ही एकंदरीत तुमचं काय बोलणं असतं, तुमचं काय प्लॅनिंग असतं, तुमच्या दिवसाची कशी प्लॅन असते की बाबा आतापर्यंत पुढच्या 3 दिवसात आपल्याला किती थर लावायचे आणि आपण कसं 8पर्यंत जायचं आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सकाळी
पासून तर रात्रीच्या संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत आमचं कंटिन्युअसली कॉल्स असतात की आपल्याला जे मुलं येत नाही आहेत त्या मुलांना कॉर्डिनेट करून त्यांना कसं लवकरात लवकर प्रॅक्टिसला येईल, लवकर आपले थर लागतील या गोष्टीवर असतात. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्हीसुद्धा रात्रीच्या घरी गेल्यानंतर एकमेकांना कॉल करतो किंवा आमचा जो मंडळाचा ग्रुप आहे त्या मंडळाच्या ग्रुपमध्ये आम्ही डिस्कस करतो की आपण आता ही प्रॅक्टिस केली आहे, आपल्याला एवढ्या दिवसामध्ये ही प्रॅक्टिस करायची आहे. कारण की जर आपण जेवढे फास्ट प्रॅक्टिस करणार ते प्रॅक्टिस करूनही आम्हाला दुसऱ्या गोष्टी असतात की आम्हाला मॅनेजमेंट पण आहे, आम्हाला मॅनेजमेंट करून त्या गोष्टीही करायच्या असतात. तर माझ्यासोबत जे पण जुडलेले आहेत उपाध्यक्ष, सेक्रेटरी, हे वेळ नसून पण ते वेळ काढतात आणि ते येतात इकडे आणि ते कॉर्डिनेशनमध्ये असतात सगळ्यात पहिली गोष्ट. तर मी त्यांचा पण आभार मानेल की ते लोक ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात आणि ही गोष्ट आपल्याला ह्याच वर्षी नाही किंवा येणाऱ्या भरपूर पिढींपर्यंत आपल्याला हा गोविंदा पारंपरिक आपल्याला कंटिन्यूस ठेवायचा आणि एकत्र जुटीने आपण एकता राहायची आपल्याला, असंच आपल्याला चालवायचं. जर आपण एक गोविंदा पथक एक आजच्या तारखेला उभं करायला गेलो तर नुसतंच एक काय बोलतात त्याला प्लॅनिंग वगैरे करून नाही, तर त्याला आर्थिक गोष्टी पण त्या स्वरूपात लागतात. एक अध्यक्ष म्हणून ह्याची एकंदरीत तुम्ही नियोजन कसं करता आणि त्याचं डिसिजन वगैरे कशा प्रकारे असते, त्यामागचं माइंडसेट काय असतं? सगळ्यात पहिली म्हणजे आमची जी एक कमिटी समिती आहे, उत्सव समिती, तर आम्ही उत्सव समितीमध्ये पर्टिक्युलरली सगळ्या जे पण पदाधिकारी आहेत त्यांनी आम्ही विचारतो की आपल्याला कुठून तरी कोणाकडे तुमचं कोणी ओळखीचं आहे का स्पॉन्सर किंवा कोण आपल्याला काही मदत मिळेल का, आर्थिक मदत. तर असे प्रत्येक पदाधिकारी आहेत किंवा बाळगोपाळायत आहेत ते आपल्याला मदत करतात. इवन आपण स्वखर्चाने पण म्हणजे एक वेळ अशी आली होती की आपल्याकडे पैसे नव्हते, तर त्यावेळी मंडळातल्या सगळ्या पोरांनी पैसे काढून ती हेल्प म्हणजे आर्थिक मदत त्यावेळी आम्ही सगळ्यांनी केलं. आणि यापुढेही जर मंडळाला कधी असं म्हणजे आर्थिक परिस्थिती खराब आली तरी आम्ही 100% मंडळासाठी उभे राहू सगळे बाळग. ह्या वर्षी मंडळाचं असं कोणता स्पॉन्सर वगैरे मंडळाने नियोजन वगैरे तर त्यातलं काय केलं आहे? सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही आभार मानतो की जे श्री शिवा शेट्टी जे सर आहेत, त्यांनी बोरवलीचे नगरसेवक आहेत, त्यांनी यावेळी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि आम्ही त्यांच्या मंडळातर्फे लय आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की असंच तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहा. आणि दुसरी गोष्ट की सगळ्या बाळगोपाळांना अशीच मदत करत राहा, ही शिवाय प्रतिष्ठान मंडळाकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद जिरे साहेब. तर मंडळी, आपण एक गोष्ट पाहिली, यांनी शेवटला सांगितलं जे शिवा शेट्टी आहेत ते त्यांची परस्पर माझा देखील त्यांचा परिचय चांगला अनुभव आहे. त्यांची एक खासियत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. हे कांजूरचं मंडळ आहे. कांजूर मार्ग हे एकदम विरुद्ध दिशेला येतं, तरी देखील यांना स्पॉन्सरशिप त्यांनी दिलेली आहे. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, एक बाळगोपाळ जेव्हा त्यांच्याकडे जातो, मग तो कुठल्याही विभागाचा असू दे, मग त्यांचं प्रथम स्थान कुठलं आहे? बोरिवली, मतदारसंघ बोरिवली, पण हे कांजूरचे आहेत. बाळगोपाळ जेव्हा त्यांच्याकडे कुठलीही मदतीची याचिका वगैरे काही घेऊन गेलं तर या ठिकाणी एक मदतीचा हाक, नुसतंच हाक नव्हे तर एक ज्याला आपण इंग्रजीत बोलतो हंबलनेस असते, टू द ग्राउंड पर्सन असतो. एक बाळगोपाळ जो थरात चढतो त्याला माहिती असतं की माझं मंडळ पुढे घेऊन जाण्यासाठी मला आर्थिक कुठली मदत कशी जुळवावी लागते. या मंडळाचं एका वर्षाचा फक्त किटचाच खर्च किमान 50 ते 60 हजार रुपये यांना किटचा खर्च येतो. बरोबर आहे? 50 ते 60 हजार रुपये हा किटचा खर्च येतो. जर सन्माननीय शेट्टी साहेब हे बघत असतील तर समस्त मुंबईतल्या सगळ्या गोविंदा पथकाकडून मी आपले आभार मानतो. त्याचबरोबर शिवाई मंडळ जे कांजूरचं मंडळ आहे त्यातर्फे देखील मी तुमचे आभार मानतो. आणि असंच हा मदतीचा हात तुम्ही असंच बाळगोपाळांना देत राहा, कारण की हे बाळगोपाळ दिवस रात्र एक करून घरदार सोडून हा पूर्ण 2 महिना या मंडळाला देत असतात. वजन उचलतात, घरी जातात, सगळं जेवण संपल्यावर जेवायला बसतात आणि तशा प्रकारे आपले हे 2 महिने चालवतात. आता आपण या ठिकाणी आपल्या मंडळाचे खजिनदार आहेत भोसले साहेब, त्यांच्यासोबत
आपण या मंडळाची जी आर्थिक बाजू आहे ती जाणून घेऊ. हे सांगण्याचं तात्पर्य काय तुम्हाला सांगतो. अनेकांना बाहेरून बघताना वाटतं अरे हे 7 थर लावतात, 6 थर लावतात, 8 थर लावतात, मग हे पैसे घेऊन येतात. किंबहुना बहुतेक लोकांना असं वाटतं नेहमी की अरे तुम्ही मंडळ तुम्हाला पैसे देतं का, मंडळ तुम्हाला पैसे देतं का, हे विचारलं जातं ज्यांना हंडीची काहीच कल्पना नसते. तर आपण आज खजिनदारांकडून जाणून घेऊ की एकंदरीत ते मॅनेजमेंट कसं असतं. कारण माणूस सर्वाचं सोंग करू शकतो, पैशाचं सोंग करू शकत नाही. तर भोसले साहेब, भोसले साहेब तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे एक खजिनदार म्हणून ह्या मंडळाचं व्यवस्थापन तुम्ही बघता. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. हे मंडळ गेलं 16 वर्ष दहीहंडी इथं खेळत आहे. इथं जेवढे पण आपले बाळगोपाळ येतात, जे 16 वर्ष झालं मंडळासाठी त्यांनी वेळ दिला, कार्यरत आहे, तर त्यांचं काही आर्थिक परिस्थिती जर कधी खराब आली तर मंडळ त्यांच्यासाठी नक्कीच उभं राहतं. जे आपले मंडळातले काही होतकरू विद्यार्थी आहेत त्यांचा देखील मंडळ सत्कार करतं. जर काय त्यांची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर मंडळाकडून त्यांना नक्कीच मदत केली जाते. मंडळ जेव्हा आज ह्या मंडळ हे मॅट आणतं आहे, या मॅटसाठी साधारणतः आपल्याला नाही म्हटलं तरी जाड्या क्वालिटीच्या मॅट आहेत, 25-30 हजारापर्यंत खर्च आला. तर मंडळ याची संकल्पना, सुरक्षिततेचा भाव, थर लावायला सगळे असतात, थर बघायला सगळे असतात. पण आता बघा हा बाळगोपाळ तुम्ही बघाल, हे थर वरून खाली कोसळले प्रॅक्टिस करताना, पण त्या बाळगोपाळाला इजा नाही झाली. याची काळजी हे मंडळाचं जे संस्थापक कमिटी आहे ती घेते. तर हे मॅटपासूनचं नियोजन तुम्ही कसं करता. मॅट आणण्यासाठी ॲक्च्युली आम्ही लोकांनी, जे आमच्या कमिटीमधले मेंबर आहेत त्या लोकांनी थोडेफार पैसे काढून पोरांच्या सुरक्षेसाठी ह्या सर्वांनी हे केलेलं आहे. जे आमचे गोरखदादा आहेत, आमच्याच एक मंडळातले बाळगोपाळ आहेत, त्यांनी ह्या मॅटसाठी स्पॉन्सरशिप केली होती. धन्यवाद. तर मंडळी आपल्याकडे आता तुम्ही पाहाल तर इतर देखील बाळगोपाळ आहे. हा एकदम कमी वयाचा बाळगोपाळ वाटतोय या ठिकाणी. तर आपण याला काढूया. मंडळाची कमिटी वगैरे या संदर्भात तर आपण जाणून घेतलं, पण त्यांचा रिव्ह्यू चेक आज आपण ह्याच्याकडून घेऊया. तर तुला काय वाटतं, गेले किती वर्ष तू या मंडळाचा भाग आहेस. नमस्कार, मी रुद्रांश माने. मी गेल्या 2 वर्षापासून एक गोविंदा खेळाडू आहे, जो शिवाय प्रतिष्ठानमधून खेळतो आहे. जेवढे पण पदाधिकारी या मंडळात आहे ते म्हणजे असंच कधी आम्हाला जाणवून नाही देत की ते पदाधिकारी आहे. ते आमच्यासोबत एका दादासारखे, आमच्या एका कोचासारखे, जे आम्हाला घरात जसे पाळतात तसं आमच्याशी ते वागतात आणि तसंच आम्हाला ते लोक सांगतात. आणि कधी आम्हाला त्यांनी असं दुखापत होऊ नाही दिली. आमच्यासाठी खूप काही केलं. जसं की आपण बोलू शकतो अविनाश दादासाठी, ते पुणे लोणावळ्याला काम करून सुद्धा त्यांनी रात्री 8 वाजता 9 वाजता येऊन मंडळाला टाईम दिला आणि पोरांना सहकार्य केलं. धन्यवाद. तर ज्या प्रकारे आपण या बाळगोपाळांनी ज्या प्रकारे एकंदरीत एक माहिती दिली, ह्या संपूर्ण 2 महिन्यात हे जे बाळगोपाळ या ठिकाणी मेहनत करतात त्याच्या मागे त्यांच्या जे कुटुंब असतं ना, त्यांचे भरपूर विचार असतात. कुटुंबातले जे आई वडील असतात त्यांचं नेहमी एक म्हणणं असतं की एवढा लेट जाऊ नकोस, एवढा लेट येऊ नकोस, घरी वेळेवर ये वगैरे. तर या व्हिडिओच्या मार्फत मला त्या आईवडिलांना सांगायचं आहे की बघा, ही मुलाची हौस आहे. हा वर्षभरातून एकदा सण येतो आणि या सणासाठी ही मुलं आतुरतेने प्रॅक्टिस करतात. म्हणजे पहिला पाऊस पडला की दहीहंडीतल्या बाळगोपाळातले मुलांची ना ग्रिप्स बाहेर येतात. कसे टॉवेल कुठून तरी वर्षभर स्वतःचे कपडे नाही काढणार शोधून कपाटातून, पण हे स्वतःचे टॉवेल ग्रिप स्वतःच शोधून वगैरे कुठून तरी आणतात, घडी वगैरे करून ठेवतात, किट बाहेर काढून ठेवतात की आता आपल्याला जायची तयारी करायची आहे. तर त्या आईवडिलांना मी सांगू इच्छितो की आपल्या मुलांना सपोर्ट द्या. जर ते लेट येत असतील तर त्यांना काय बोलू नका, कारण की त्यांना जर त्यांची इथे प्रॅक्टिस व्यवस्थित नाही झाली ना तर त्याचं टेन्शन घरातल्या टेन्शनपेक्षा जास्त असतं. बरोबर आहे. उपसेक्रेटरी म्हणून एक भरपूर मोठं पद आहे. लिखापटपासून सगळं व्यावहारिक सगळ्या गोष्टी नियोजनात तुमचा भाग येतो. तर तुम्ही त्यात कसे येता आणि या मंडळाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता. हॅलो मंडळी, मी कुणाल शेट्टी. गेल्या 4 वर्षापासून मी या मंडळात आहे आणि खरं एक सांगू तर हे मंडळ ना एक इमोशन्स असतं हे. आणि आम्ही आहे ना
12 महिने फक्त ह्याचीच वाट बघतो की कधी आमची प्रॅक्टिस चालू होते आणि कधी आम्ही प्रॅक्टिसला येणार आणि कधी प्रॅक्टिस चालू होणार. आणि एक इमोशन्स असते, एक आतून एक फिलिंग असते की कधी आपला दहीहंडी चालू होते, हा उत्सव कधी चालू होतो. आणि ह्या मंडळाने ना खूप सहकार्य केलं आहे आणि आपला तेजस दादा हे आपले ना खूप म्हणजे देवासारखे माणसं आहे. ह्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं आहे ना की खूप खूप धन्यवाद शेट्टी. या ठिकाणी आपण बघितलं गेला तर ह्या बाळगोपाळात थोडा भाऊक झाला. याचं कारण आहे की हे जे आपले कोच आहेत, या ठिकाणी मी त्यांना पुढे बोलतो, हे जे कोच आहेत हे या विभागात पूर्वी राहत होते. आज ते जोगेश्वरीवरून हे या ठिकाणी मंडळासाठी पुढे यायचं आहे. मंडळासाठी तुम्ही पुढे येता, एवढा लांब येता, नाही म्हटलं तरी हा एक 10-12 किलोमीटरचा प्रवास आहे, बरोबर आहे. यासाठी मंडळ कुठलेही तुम्हाला म्हणजे मंडळाची आर्थिक परिस्थिती बघता मंडळ बेगमी करत असतो पैशाची. यात कुठेही तुम्हाला पेट्रोलचा खर्च वगैरे मंडळ देतोय? नाही देत आहे. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एक निस्वार्थ भावना आणि सातत्याने आपल्या हिंदू संस्कृतीत किंवा मराठी संस्कृतीत एक कडवट म्हण आहे की खेकडा वृत्ती असते माणसाची, दुसऱ्याचे पाय खेचणं. पण हा एकमात्र सण आहे हिंदू संस्कृतीत किंवा मराठी संस्कृतीत जिथे दुसऱ्याला वर चढवण्यासाठी मेहनत केली जाते. त्यातलीच एक निस्वार्थ भावना म्हणजे हे कोच. असेच मुंबईतली तमाम कोच असतील, त्यांना या व्हिडिओमार्फत आपण सन्मान करतो, मानाचा मुजरा करतो की तुम्ही येता म्हणून या ठिकाणी हे 7 थर 8 थर किंवा 9 थर जे काय आहे त्या थराची सलामी लागते. धन्यवाद दादा. मंडळासोबत तुम्ही असेच सातत्याने पुढे राहा आणि मंडळाला असंच गाईड करा. या ठिकाणी आपले अजून एक हुतकरू बाळगोपाळ आहेत, ते तुम्हाला काय म्हणायचं आहे या एकंदरीत प्रॅक्टिस जे चालते, 1 महिनाभर जी प्रॅक्टिस चालली आणि पुढे 1 महिनाभर, आजपासून 1 महिना राहिलेला आहे, काय तयारी आहे मंडळाची? नमस्कार, माझं नाव कुणाल बागुल, मी एक बाळगोपाळ शिवाय प्रतिष्ठान मंडळाचा. मंडळाची तयारी जी आहे ती 8ची आणि यावर्षी आम्ही लोक 8 हे सक्सेस करणार आहे आणि हे कन्फर्म आहे, कारण की मुलांची तेवढी जिद्द आहे. आणि जर यावर्षी आमचे 8 सक्सेस होतात तर आम्ही पुढच्या वर्षी प्रो गोविंदासाठी पण ट्राय करू. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपले सन्माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांनी जी एकंदरीत या खेळात एक कल्पना आणली आहे प्रो गोविंदा, आणि या प्रो गोविंदामुळे हा तळागाळातला नॉट सो ग्लॅमरस खेळ ज्या ठिकाणी जाऊन पोचलाय त्या ठिकाणी पोचायची इच्छा या मंडळाची आहे, या बाळगोपाळाची आहे. लक्षात घ्या, जहाँ चाह है वही राह है. आज तुम्ही या ठिकाणी जे मनात धारण केलं आहे, मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हे लवकरात लवकर हे मंडळ प्रो गोविंदामध्ये एंट्री नाही तर प्रो गोविंदामध्ये एक्झिट विथ ट्रॉफी करून येईल, हे आपण ईश्वरचरणी एक प्रार्थना घेऊ. त्याचबरोबर तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा व्लॉग होता. आपण या व्लॉगची सांगता ना थोडी वेगळी करणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो, एक लक्षात घ्या, सर्वांना विनंती करतो, 2 मिनटं खाली उतराल का? सॉरी, मी तुमची प्रॅक्टिस डिस्टर्ब करतोय. मी कांजूरची शान बोलणार, तुम्ही एकत्र बोलायचं आहे, शिवाई प्रतिष्ठान, बरोबर आहे ना? बरोबर आहे, एकत्र लवकर यायचंय, लवकर इकडे यायचंय कॅमेरावर, बरोबर आहे? एकत्र यायचंय. कांजूरची शान, कांजूरची शान, कांजूरची शान. तर मंडळी, अशा प्रकारे आपण कांजूर वेस्टच्या या एका आगळ्या वेगळ्या मंडळाचं, छोटं मंडळ आहे पण बरंच महत्त्वाकांक्षी मंडळ आहे, ज्याला यावर्षी 8 थर लावायची मला तर बघून वाटतं यावर्षी 8 थर फिक्स आहेत आणि प्रो गोविंदा पुढच्या वर्षी फिक्स आहे यांचा. तर अशा या आपण आगळ्या वेगळ्या मंडळाला भेट दिलेली आहे. मंडळाचे अनेक आर्थिक बाजू जाणून घेतल्या, मंडळाचे नियोजन जाणून घेतले आणि मंडळ एकंदरीत कसं ह्या 2 महिन्यासाठी आपलं प्लॅनिंग ठेवतं, कसं काय प्रकारचे विचार ठेवतात हे आपण जाणून घेतलं आहे. मंडळ साधारणतः एक बघायला गेलं तर असे मी सर्व बाळगोपाळ जे हा व्हिडिओ माझा बघतायत त्यांना सगळ्यांना एक विनंती करतो की
आपल्या देखील विभागात जर एखादं गोविंदा पथक असेल तर घरी बसू नका. त्या गोविंदा पथकात थरात नाही तर किमान धरायला तरी जावा. तुम्ही धरायला गेलात तर जो वरचा गोविंदा जो चढणारा असतो ना, त्याच्यात एक विश्वास येतो की मी खाली पडण्याऐवजी मी कोणाच्या तरी हातात पडीन आणि मी त्या ठिकाणी मला कोणती इजा होणार नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, आपल्या विभागातील जे बाळगोपाळ आहेत त्यांनी, जर कांजूरमध्ये तुम्ही राहत असाल, अतिशय उत्कृष्ट असं हे मंडळ आहे. मंडळाचं व्यवस्थापक कमिटी चांगली आहे. तुम्ही येऊ शकता, मॅट आहेत, एकदम प्रोटेक्शन आहेत, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही देखील या, आपल्या विभागातील इतर मंडळांना जॉईन व्हा, पण यावर्षी दहीहंडीत नक्की सहभागी व्हा. हेच बोलून मी हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. अंटिल देन, इट्स युअर कार्तिकेश कविता कृष्ण आखाडे सायनिंग ऑफ.